मागच्या व्हिडिओजमध्ये आपण लक्षात घेतलं की थिंकिंग आणि ओव्हर थिंकिंग मधला फरक आणि मेंदूचा कुठला भाग ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व जास्त होतो. आज आपण समजून घेऊया की जेव्हा ओव्हर थिंकिंग जास्त होतं किंवा ते त्या पेचात जेव्हा आपण अडकलेलो असतो त्यावेळेस शरीरात काय बदल होत असतो. पहिली गोष्ट म्हणजे एकदा जर का एक थॉट प्रोसेस जो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर शरीर ते कायम कुठेतरी त्याचं सोल्युशन किंवा ब्रेन त्याचं सारखं सोल्युशन शोधत असतं आणि त्या अनुषंगाने ते सारखं आजूबाजूला थ्रेट कुठल्या तरी प्रकारचं रिस्क आहे का ते जास्त शोधायला लागतं. त्याच्यामुळे कायम बॉडी एक हायपर सिम्पथेटिक सिस्टम किंवा हायपर सिम्पथेटिक मोडमध्ये राहते. ह्या मोडमध्ये जेव्हा शरीर असतं तेव्हा झोप नीट न लागणं, कायम एक प्रकारची भीती असणं, कामावरती फोकस नाही राहत. तर हे ऑलरेडी जर आपण सगळे बघत असाल किंवा तुम्हाला हे सगळं दिसत असेल तर तुम्ही ऑलरेडी त्या एन्झायटी लूपमध्ये अडकला असाल. तर तज्ज्ञांचा डेफिनेटली सल्ला घ्या, बोला आणि पुढचा व्हिडिओ विसरू नका, कारण त्याच्यामध्ये मी त्याचे सोल्युशन्स जे मी अप्लाय केलेत माझं ओव्हर थिंकिंग थांबायला त्याच्यावरती बोलणार आहे.